हॅलो. मॅथमॅटिकल मेथड्स या आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं आजचं हे 5वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत लॉ पॅरलॅलोग्राम ऑफ वेक्टर्सचा दुसरा पार्ट, अर्थात डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑफ गिवन वेक्टर्स. तर मागच्या सेशनमध्ये आपण रिझल्टंट वेक्टरच्या मॅग्निट्यूड साठीचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं आणि आता आपण वळणार आहोत डिरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टरकडे. सो बघा, टू फाइंड द डिरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर वी विल हॅव टू फाइंड द अँगल गॅमा मेड बाय आर विथ पी. सो जो आर आहे आपला आणि पी यांच्यामधला जो अँगल असणार आहे तो जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणजे जेणेकरून जर आपल्याला गॅमाची व्हॅल्यू मिळाली तर डेफिनेटली आपल्याला त्या जो आपला वेक्टर जो ओ ए आहे किंवा पी बार जो वेक्टर आहे तिथून जर आपण कंपास लावला आणि जर आपण अँगल मोजून जर तो जो काही वेक्टर आहे त्याची अँगल आपल्याला ठरला की आपल्याला कुठल्या डिरेक्शनमध्ये तो वेक्टर जातो ते कळतं. सो डिरेक्शन आपल्याला त्या पद्धतीने काढता येईल. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा ती डायग्राम जी आहे ती परत तुमच्या समोर आणतो. डायग्राम समोर ठेवली आहे बघा तुमच्या. आणि मला काय बघायचं, हा गॅमा जो आहे ना याच्यासाठी मी तुम्हाला डेरिव्हेशन दाखवते. सो आता गॅमा हवा असेल तर आपल्याला आता ट्रायंगल कुठला कन्सिडर करावा लागेल, ओ सी आणि डी. ओके, मगाशी आपल्याला सी डीची गरज नव्हती पडली, आपण मगाशी ईडी साठी सबस्टिट्यूशन केली होती. आता आपल्याला सी डी साठी डेफिनेटली करावी लागणार आहे. ओके, सो इन ट्रायंगल ओ सी डी काय होईल ते बघूया. इन ट्रायंगल ओ डी सी किंवा ओ सी डी काही म्हणा, काय होईल बघा, टॅन अल्फा. आता आपल्याला हा ट्रायंगल पकडायचा आहे आणि अल्फा आपण ऑब्टेन करतो. सो टॅन अल्फा इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू काय येईल बघा, टॅन म्हणजे कर्ण येतच नाही बरोबर. सो पहिला कोण येईल तर एक्झॅक्टली ऑपोजिट साईड असेल ती येईल आणि डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड म्हणजे ही येईल कुठली, ओडी म्हणजे ओ सी अपॉन डी सी अपॉन ओडी. ओके, सो लिहून टाकूया टॅन अल्फा इज इक्वल टू डी सी अपॉन ओडी. ओके, मग असे मी तुम्हाला सांगितलं जसं इथे तुम्ही अल्फा घेतलात तरी चालेल, मग इथे अल्फा होईल. पुस्तकामध्ये इथे अल्फा म्हटलंय पण पुस्तकामध्ये दाखवताना डायग्राममध्ये गॅमा आहे. तेवढा फक्त एक एरर झाला इथे, तेवढा काढून टाका. एकतर तुम्ही याला जर गॅमा म्हणत असाल तर इथे गॅमा घ्या, याला जर तुम्ही अल्फा म्हटलं असाल तर इथे अल्फा घ्या. एवढंच त्याच्यातलं आहे, काय बाकी काय नाही. मग अशी म्हटलं फक्त हा अक्षरांचाच फक्त खेळ आहे, बाकी काही नाही. जी थिअरी आहे ती तिथंच आहे, त्याच्यामध्ये काही फार बदल नाही आहे. ओके, सो आता हा जो ओडी आहे ना मगाशी जे म्हटलं ते आपण ओडी पण इथे कंडिशनमध्ये काय आहे तर ओ ए प्लस एडी. पण आता मगाशी आपण एडीची जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 5 मध्येच ना माझ्या मते काढली आहे. एकदा चेक करून घ्या. मला वाटतं ते इक्वेशन 5 असावं की ज्याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू लिहिली होती, एडी इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. ओके, तर मग काय कराल तुम्ही बघा, तर जे सबस्टिट्यूशन आहे ते फक्त करावं लागणार आहे. तर आधी ती ॲडजस्टमेंट आहे ती करून टाकूया. ओडी म्हणजे काय आहे तर ओ ए प्लस एडी, त्यामुळे ते लिहून टाकलंय बघा. हां, फक्त ओडीचं जे एक्सपान्शन आहे ओ ए प्लस एडी तेवढं मी एक्सपान्शन इथे करून तुम्हाला दाखवलंय, तेवढं बघा. आणि मग आता आपल्याला काय करावं लागेल तर सिंपल गोष्ट काय आहे याच्यामध्ये, तर हा विषय संपला. एडीचा आपल्याकडे आहेच जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, पण आपल्याकडे दुसरी एक गोष्ट आहे तर डी सी आहे बघा. तर डी सी आता आपण अजून कन्वर्ट करून घेतलेलं नाही, कारण का डी सी आपण लिहिणार कसा, कारण डी सी तर मोजता येत नाही आहे बरोबर ना. जेव्हा तुम्ही डायग्राम करता तेव्हा हे सगळं तुम्ही मॅन्युअली मोजू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्यावेळेला आपल्याकडे गणित असते समोर की 2 वेक्टरचं दिलंय तर तुम्ही प्रत्येक वेळेला पॅरलॅलोग्राम काढून मग तो परपेंडिक्युलर टाकून असं मोजत नाही आहे. तुम्हाला जेव्हा गणित दिलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला हे जॉमेट्रीची रचना करून मोजून सांगा असं सांगितलेलं नाही आहे, लक्षात घ्या. हे तुम्ही अल्जेब्राईक करताय सगळं, जॉमेट्रीचा वापर नाही करत आहे, पण जॉमेट्रीचा आधार घेतोय ओके एक्सप्लेनेशनसाठी, पण इथे जॉमेट्री वापरत नाही आहे हे लक्षात घ्या. ओके, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही म्हणा हा उद्योग करतोय कशासाठी, तर जी आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यू वापरून आपण जी अननोन आहे इथे ती आपण काढू शकतो, याच्याबद्दल आपण बोलतोय. सो आत्ताच्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल तर डीसीची व्हॅल्यू काढावी लागेल. ओके, सो डीसीची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला लागेल, मगाशी आपण कॉस थिटाची व्हॅल्यू बघितली होती, आता आपल्याला डीसी ज्याच्यामध्ये आहे असं असणार आहे कोण तर साइन थिटा असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे बरोबर ना. कोणाच्या समोरची किंवा ऑपोजिट साईड म्हणजे साइन थिटा असणार आहे बरोबर ना, म्हणजे लागणार आहे आणि हायपोटेनस लागणार आहे. दाखवतो मी तुम्हाला काय म्हणतोय मी ते. सो त्याच्या आधी जी डायग्राम आहे ती तुम्हाला समोर ठेवायला लागेल प्रत्येक वेळेला. ओके, याला एक नंबर देऊन ठेवला आत्ताच, कारण का नंतर प्रॉब्लेम येईल. इक्वेशन नंबर 7 देऊन ठेवला आहे बघा. सो
ही जी डायग्राम आहे त्याच्यावर आपण काय लिहू शकतो बघा, फ्रॉम फिगर DC अपॉन AC इज इक्वल टू साइन थिटा, बरोबर आहे. आणि आपल्याला DC पाहिजे होता अपॉन AC, कारण आपल्याला मग अशी EDचा विषय हवा होता तेव्हा आपण मग काय केलं होतं, तर कॉस घेतला होता, बरोबर आहे. कारण तेव्हा ॲडजस्टंट साईड जिथे आहे आणि हायपोटेनस आहे असा अँगल कुठला होता, कॉस होता. आता ऑपोजिट साईड ज्या अँगलची ऑपोजिट साईड कुठची आहे, DC आहे, डिवायडेड बाय AC हा आपल्याकडे आहे ऑलरेडी. सो DC इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो बघा, AC साइन थिटा. सो फक्त काय केलं आपण, हा AC इकडच्या साईडला शिफ्ट केला आहे. आणि AC म्हणजे काय आहे, हा बघा AC म्हणजे Q आहे, बरोबर आहे. सो आपण काय लिहू शकतो, इज इक्वल टू Q साइन थिटा. आणि याला आपण नंबर देऊन टाकूया इक्वेशन नंबर पुढचा, इक्वेशन नंबर 8. ओके. आता ही जी DC ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 8, आणि मगाशी मी म्हटली होती ती इक्वेशन नंबर 5 जिथे आपण काय व्हॅल्यू काढली होती, Q कॉस थिटा काढली होती ना, ती व्हॅल्यू. या जर दोन व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये टाकल्या, म्हणजे आता याच्या अलीकडे जे आपण इक्वेशन जे 7 मी आत्ता शेवट एंड केला आपण मागच्या स्लाइडवर, ते इक्वेशन ज्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं टॅन गॅमा इज इक्वल टू DC अपॉन OA प्लस AD असं लिहिलं होतं. तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, तर DC ची पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि AD ची व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करूया. ओके. सो काय येईल बघा, आधी लिहून टाकूया. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 8 and 5 इन इक्वेशन नंबर 7 वी गेट, आपल्याला काय मिळेल, तर टॅन गॅमा इज इक्वल टू Q साइन थिटा, ही जी व्हॅल्यू DC ची होती ती. नंतर आपण काय म्हटलं तर OA च्या ऐवजी P आपल्याला डायरेक्ट टाकता येतो. आणि हा जो काही काय राहिला होता AD च्या ऐवजी काय होतं, तर Q कॉस थिटा हा आपल्या 5व्या इक्वेशनमध्ये होता, बरोबर आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे Q साइन थिटा ही आपण आत्ता काढली जी 8व्यामध्ये, बरोबर आहे. सो 8वं इक्वेशन आणि ते 5वं इक्वेशन याच्यात टाकल्यानंतर आपल्याला हे मिळालं. ओके. सो टॅन गॅमा इज इक्वल टू दिस. सो जर गॅमा काढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायला लागेल, हा जो टॅन आहे तो इकडच्या साईडला न्यावा लागेल, म्हणजेच 1/tan होईल, किंवा ज्याला आपण टॅन इनव्हर्स असं म्हणतो. सो गॅमा इज इक्वल टू काय होईल, तर टॅन इनव्हर्स ऑफ हे सगळं ब्रॅकेटमध्ये ठेवलं आहे. ओके. ही जी काय व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे थिटा असेल, P असेल, Q असेल, बरोबर आहे, तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, गॅमा काढू शकता, बरोबर. आपल्याला कुठल्या तीन गोष्टी माहित होत्या, P माहित होता, Q माहित होता आणि थिटा माहित होता, बरोबर आहे ना. तर हेच आपल्याला पहिल्यांदा दिलेलं असणार, त्याच्यावर तुम्ही डिरेक्शन पण सांगू शकता बघा, बरोबर आहे. सो तुम्ही मॅग्निट्यूड पण काढलीत आणि डिरेक्शन पण काढलीत. आता हे झालं कुठल्या बाबतीत, तर हा झाला गॅमा बाबतीत. समजा त्यांनी जर आपल्याला समजा हा काढायचा असेल ना, तर या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो की बीटाची जर व्हॅल्यू समजा तुम्हाला काढायला सांगितली, तर तुम्ही बीटाची व्हॅल्यू सुद्धा काढू शकता. पण तुम्हाला त्यासाठी एक ट्राय करावं लागेल. मी तुम्हाला आजचा हाच भाग जो आहे की अशाच पद्धतीने जसं हे आपण डिराईव्ह केलं, ही जी डिरेक्शन आपण डिराईव्ह केली आणि गॅमाची व्हॅल्यू काढली, तशीच तुम्हाला मी बीटाची व्हॅल्यू काढायला सांगतोय. तुम्हाला काय करायचं आहे थोडक्यात, तर बीटासाठी हे सगळे जे आहे ते मांडायचे. तर यानंतर बघणार आहोत आपण याच्यावर आधारित एक न्यूमरिकल, आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या आजच्या होमवर्ककडे वळूया. टू वेक्टर्स P bar and Q bar have magnitudes 3 cm and 4 cm respectively. Find the magnitude and direction of resultant vector when the angle between the two vectors is 30 degree. ओके. सो तुम्हाला P ची किंमत दिली आहे, Q ची दिली आहे, मॅग्निट्यूड दिली आहे बघा 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली म्हटलं, म्हणजे P ची व्हॅल्यू 3 दिली आहे आणि Q ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि या दोघांमधला जो या दोन वेक्टरमधला जो अँगल आहे तो तुम्हाला किती दिलाय, तर 30 डिग्री दिलाय. ओके. सो तुम्हाला काढायचं काय, तर मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन काढायचे रिझल्टंट वेक्टरची. सो पहिल्यांदा आपण लिहून घेऊया काय काय जे आपल्याला दिलंय, जो डेटा आपल्याला दिलाय तो लिहून घेऊया गिवन मध्ये. बघा गिवन पहिल्यांदा आपण लिहून घेऊया P इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, Q इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, त्यानंतर थिटा दिलाय 30 डिग्री, आणि त्यानंतर विचारली आहे रिझल्टंटची मॅग्निट्यूड म्हणजे R इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि डिरेक्शनसाठी आपल्याला काय लागतो, तर अल्फा लागतोय. ओके. सो अल्फा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जसं मी म्हटलं आपण जी डायग्राम काढली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला गॅमा दाखवला जातो, बरोबर आहे. खरं म्हणजे तिथे अल्फा अपेक्षित होता, आणि पुस्तकामध्ये जेव्हा डेरिव्हेशनचा पार्ट केलाय त्यावेळेला तिथे त्यांनी अल्फाच वापरलाय. ओके. मी आत्ता जे डेरिव्हेशन तुम्हाला दाखवलंय त्याच्यामध्ये आपण जो वापरलाय तो गॅमा आहे. अर्थात तुम्हाला मी मगाशीच सांगितले की तुम्हाला जो पाहिजे ते सिम्बॉल वापरा, पण जिथे डायग्राममध्ये जे वापराल तेच तुम्ही अँगलसाठी वापरा जेव्हा डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये याल तेव्हा. ओके. तर अर्थात लिटर कुठलं वापरायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे एवढं काही गंभीरपणे बघण्याची गरज नाही. तर वळूया आपल्या या न्यूमरिकलच्या सोल्युशनकडे. आपल्याकडे पहिल्यांदा जर रिझल्टंट काढायचा जर असेल तर आपल्याकडे
रिझल्टंटचा जो आत्ता आपण ऑप्टेन केलेली जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा तो लिहून घेऊया. आर इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ओके, सो फक्त आपल्याला व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करत जायच्यात. काही याच्यामध्ये फार रॉकेट सायन्स नाही आहे बघा. आणि मी व्हॅल्यूज टाकलेत 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 × 3 × 4 × कॉस 30 असं लिहिलं आहे बघा मी. ओके, सो 2 पीची व्हॅल्यू टाकली, क्यूची व्हॅल्यू टाकली आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 30 टाकली. ओके, आता आता ज्या काय व्हॅल्यूज आहेत आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर किती आहे ते. फक्त मी ते ब्रॅकेट टाकून घेतलंय अशासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की गुणाकार हा एकत्र करायचा आहे. नाहीतर तुम्ही काय कराल 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर मध्ये 2 मिळवाल, मग त्याला 3 ने गुणाल. तर आपल्याला माहिती आहे आपण प्रेफरन्स कशाला देतो, तर पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि त्यानंतर प्लस मायनस जे काय असेल ते करणार असतो. आणि म्हणून मी ते ब्रॅकेट टाकून ठेवले. आता कॉस 30ची जी व्हॅल्यू आहे 0.8660 ही कुठून आली, तर हे सगळं लॉग टेबलमध्ये बघून आपण ही व्हॅल्यू भरणार आहोत. आणि लॉग टेबलमध्ये ही व्हॅल्यू कशी बघायची, मी तुम्हाला मागे म्हटलं की याचा एक आपण सेशन घेऊ वेगळा, की लॉग टेबलमध्ये आपण फक्त साइन कॉस हा फक्त विषय बघितलेला नाही आहे अजून, कारण लॉग अँटीलॉग हे फक्त बघून झाले. त्यामुळे एखाद्या संख्येचा किंवा एखाद्या अँगलचा साइन कसा बघायचा, कोसाइन कसा बघायचा, टँजंट कसा बघायचा किंवा इवन स्क्वेअर रूट कसा बघायचा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे मी तुम्हाला एका विशेष सेशनमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी आता हे लक्षात ठेवा की कॉस 30ची व्हॅल्यू किती आली आहे, तर 0.8660. आता ही कशी बघायची ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ओके, तर आता हा जर आपण गुणाकार बघायला गेलो तर काय होईल बघा. तर हे तुम्हाला दिसतंय बघा 9 + 16 म्हणजे हे 25 होणार आहेत. आणि हे जे मल्टिप्लिकेशन आहे 2 × 3 × 4 म्हणजे हे बेत्रिक 6 चोक 24 आणि गुणिले 0.8660 आहे, बरोबर आहे. तर एक पेक्षा लहान संख्येनं गुणतोय म्हणजे डेफिनेटली 24 पेक्षा उत्तर कमी येणार आहे. तर हा गुणाकार थेट मी तुम्हाला सांगतोय 20.784 असा याचा गुणाकार येतो. अर्थात मी हे जे कॅल्क्युलेशन केलं हे कॅल्क्युलेटरवरती केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की हा जो गुणाकार आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही साध्या पद्धतीने आपण जर केला तरी तुम्हाला हा 20.784च मिळेल. ओके, लॉग टेबलनं ज्या वेळेला तुम्ही करायला जाल तेव्हा याच्यापेक्षा थोडासा वेगळा येऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे लॉग टेबलची मर्यादा काय आहे. तर लॉग टेबलमध्ये जास्तीत जास्त 4 अंकच आपल्याला मिळू शकतात. कुठलीही जी संख्या आहे ती 4 अंकांपर्यंतच मिळते, 4 डिजिटपर्यंत. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे की जी व्हॅल्यू आहे ती आत्ता मी जी तुम्हाला सांगतोय 20.784 ही 5 अंकी दिसते आपल्याला. टोटल जे डिजिट्स आहेत ते म्हणतोय मी, तर ते 5 अंक आहेत. तर त्याच्यामुळे तिथपर्यंत ॲक्युरसी असेल की नाही लॉग टेबलची सांगता येत नाही. पण तुम्ही लॉग टेबलचाच वापर केला पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण काय होतंय काही लोकांना असं वाटतं की कंपल्सरी, जिथं गरज नाही आहे ना लॉग टेबलचा वापर करण्याची तिथं तुम्ही कराच असं नाही, तुमच्या मदतीसाठी दिलं आहे. म्हणजे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही म्हणून त्याच्या बदली तुम्ही लॉग टेबल वापरणार आहात, हे लक्षात घ्या. ओके, एरवी आता साधा गुणाकार असेल 10 × 4 तर तुम्ही काय लॉग टेबल करणार नाही. तर लॉग टेबलचा वापर आपण अजिबात करणार नाही तिथे. तर 10 × 40 तुम्ही थेट सांगू शकता अशी जर परिस्थिती असेल तर तिथे आपण लॉग टेबलचा वापर करत नाही. तसंच आहे की हा गुणाकार तुम्ही थेट पण करू शकता सिंपल मेथडने. तर त्याच्यामुळे त्याचं जे उत्तर आहे ते 20.784 असं येते. आणि हे 9 + 16 म्हणजे 25 होतात. मी दाखवतो तुम्हाला हे कंटिन्युएशनमध्ये. ओके, सो आर इज इक्वल टू 25 प्लस हे जे ब्रॅकेटेड क्वांटिटी होती त्याचं उत्तर आहे 20.784. आणि मग यांची जर बेरीज केलीत, ओके, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट घ्यायचं हे लक्षात ठेवा. ओके, आता 25च्या नंतर डेसिमल पॉईंट आहे, बरोबर आहे. त्यामुळे 25 आणि ते 20 ते तुम्हाला इझी आत्ता लक्षात येईल. मग याची बेरीज किती येते बघा 45.784 अशी आली आहे. आणि जर याचं स्क्वेअर रूट काढायचं झालं तर ते सुद्धा तुम्ही लॉग टेबलचा वापर करून काढू शकताय. तुर्तास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो एक हिंट म्हणून की आपल्याला माहिती आहे 36चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 6 आणि 49चा स्क्वेअर रूट किती असतो 7. आणि ही जी 45 पॉईंट समथिंग ही जी संख्या आहे आपली ही 36 आणि 49च्या मधली आहे, बरोबर आहे. आणि 36चं स्क्वेअर रूट 6 आणि 49चं स्क्वेअर रूट 7 आहे. याचा अर्थ या संख्येचा स्क्वेअर रूट किती असणार 6 ते 7च्या दरम्यान असणार आहे. तर मी तुम्हाला ह्याचं जे स्क्वेअर रूट आहे ते किती येतं ते सांगतो. ते आहे 6.766 सेंटीमीटर. आणि अशा तऱ्हेने आपण उत्तर काढले मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टरचं. ओके, सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे, कारण का 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आपल्याला जे वेक्टर दिले होते ते सेंटीमीटरमध्ये होते, म्हणून याचं युनिट सुद्धा काय आलं सेंटीमीटर आलं. समजा ते मीटरमध्ये असते तर ते हे पण मीटरमध्ये तुम्ही लिहिलं असतं. अर्थात हे तुम्हाला कळण्यात की तुम्ही हुशार डेफिनेटलीच आहात, त्याच्यामुळे त्यात काय वाद नाही. तर याच्यानंतर आपण वळूया आपला जो अँगल होता डिरेक्शनसाठीचा अल्फा त्याच्याकडे वळूया.
ओके, आपण जे डेरिवेशन बघितलं त्याच्यामध्ये मी मेन्शन करताना गॅमाच घेतला होता, बरोबर आहे. आता आपण अल्फा लिहूनच आपण फॉर्म्युला घेऊया आणि मग सोडूया. बघा तो फॉर्म्युला काय आहे, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. आता बघ तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत जातो. बघा काय काय, क्यूची व्हॅल्यू टाकली, साइन 30 टाकली, थिटाची व्हॅल्यू 30, पीची व्हॅल्यू टाकली, क्यूची व्हॅल्यू टाकली आणि कॉस थिटा कॉस 30 टाकली. ओके, याच्यानंतर काय होईल बघा, तर साइन 30ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती 1/2 असते जनरली, ती 0.5. अर्थात ती सुद्धा तुम्हाला 0.5 तुम्ही त्या लॉग टेबलमध्ये बघू शकता. हे पण पाठ करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा, कारण पूर्वी आपण ते टेबल पाठ केलं होतं. सगळ्या जे काही साइन कॉस टॅन त्याचे 0, त्याच्यानंतर 30, 45, 60 आणि 90 या 5 अँगलच्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे काही लोकांनी पाठ केल्या होत्या, काहींना ते टेबल कसं लिहायचं ते येत होतं. पण आता त्याची काही गरज नाही आहे, आपल्याला थेट या व्हॅल्यूज त्या लॉग टेबलमध्ये मिळणार आहेत. ओके, सो हा तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. तर ती 0.5 व्हॅल्यू आहे आणि इथली जी व्हॅल्यू ती मगाशी आपण बघितली की कॉस 30ची जी व्हॅल्यू आहे ती 0.8660 आहे. सो हे फक्त पुढच्या स्टेपला मी दाखवतो. आता 4 × 0.5, आता इथे लॉग टेबलची गरज आहे का, तर काही गरज नाही. तुम्हाला माहिती आहे 4 × 0.5 म्हणजे किती येईल, ते 2 येईल. ओके, आणि अगदी तुम्ही हा जर गुणाकार करायचा म्हटलात 4 × दिस, तर हा सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकता ना, 3.464 असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर याची आणि याची बेरीज करावी लागेल पहिल्यांदा, ती करून घेऊ. म्हणजे काय येईल, तर टॅन इनवर्स ऑफ 2 / 6.464 आणि याचा जर भागाकार करायचा झाला तर कदाचित असं होईल की तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. ओके, कारण आता तुम्हाला 6.464चा काही पाढा वगैरे येत नाही आहे, तो भाग काय लागणार नाही 2ला, बरोबर आहे. त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. इथेही काही लोक रेसिप्रोकल शिकतात. रेसिप्रोकल मी तुम्हाला अजून शिकवलेला नाही आहे, बरोबर आहे ना. तर रेसिप्रोकल म्हणजे काय, तर 1/समथिंग म्हणजे रेसिप्रोकल. तर ती जी व्हॅल्यू आहे ना, तर ती तुम्हाला थेट काढता येईल, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त आता थेट 2 / 6.464चं उत्तर किती येतं ते मी तुम्हाला सांगतो. ते उत्तर येतं 0.3094 आणि म्हणून आपण लिहून टाकूया टॅन इनवर्स ऑफ 0.3094. ओके, आणि हा टॅन इनवर्सची जी व्हॅल्यू आहे ती पण कशी बघायची, हे सगळं तुम्हाला मी म्हटलं ते साइन कॉस टॅन त्याच्यानंतर स्क्वेअर रूट रेसिप्रोकल हे सगळं मी एका सेशनमध्ये मस्तपैकी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त ते लक्ष देऊन शिका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. ओके, तर आता ही जी व्हॅल्यू आहे ज्यामध्ये आपल्याला अँगल सांगायचा आहे तो अल्फा या ठिकाणी किती येईल, तर 0.3094 हा अंक आपल्याला बघावा लागेल, तिकडे कुठे आहे तो शोधायचा असतो त्या टेबलमध्ये. आणि आपल्याला ती अल्फाची जी व्हॅल्यू मिळते ती आहे 17°12'. ओके, जी डॅश तुम्हाला दिसते ना इथे, त्याला आपण मिनिट्स असं म्हणतो. ओके, सेकंड असतील तर डबल डॅश असेल. ओके, सो 17°12' असं आपलं आजचं हे उत्तर आलं. सो आपण दोन्ही गोष्टी केल्या. जर 30° हा अँगल असेल आपला बेसिकली पी आणि क्यू मधला, तर जो अल्फा आहे तो किती डिग्रीवर असेल, तर 17°12' एवढ्या अँगलला तो जो वेक्टर आहे रिझल्टंट आपला आर तो सेट झालेला असेल आणि त्याची लांबी किती असणार आहे, तर 6.766 सेंटीमीटर असणार आहे. तर मग आता बोलूया आजच्या आपल्या होमवर्ककडे. जसं मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला तो आज होमवर्क देणार आहे, तर बघा आजचा होमवर्क काय आहे ते. If beta is the angle between R and Q, show that beta is equal to tan inverse P sin theta upon Q plus P cos theta. जसं आपण तिकडे बघितलं होतं सेम अल्फा किंवा जो आपण गॅमा डिराईव्ह केलाय, सो त्याच्याच पॅटर्नमध्ये गेले आपण. इथे बघितलं तिथे क्यू साइन थिटा होतं, इथे तर पी साइन थिटा झालंय आणि डिवायडेड बाय होतं पी प्लस क्यू कॉस थिटा. याच्याऐवजी आत्ता आपण लिहिले क्यू प्लस पी कॉस थिटा, म्हणजे क्यू आणि पीच्या जागा फक्त बघा इंटरचेंज झाले, तेवढं लक्षात घ्या. तिथे क्यू डबल होता आणि पी एकदा होता, इथे पी डबल आणि क्यू एकदा आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही हे ट्राय करा आणि हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.